सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या स्टोरीचे 112 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. स्वीटी आर्यनच्या एंगेजमेंट पार्टीमध्ये आर्या खूप मोठ्याने ओरडली आणि तिनं इंद्रावर आरोप केला की अंधाराचा फायदा घेऊन त्यानं माझी छेड काढली आणि मला बॅड टच केला. आणि हे बघ मॉम, मी अजून त्याचा हात तसाच पकडून ठेवला आहे असं म्हणाली. आणि कोणालाच काही कळेना की नक्की खरं काय आणि खोटं काय. इंद्रा म्हणत होता की मी असं काहीच केलं नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. पण आर्यासुद्धा खूप जेन्युनली रडत होती आणि नक्की कोणावर विश्वास ठेवायचा हे कोणालाच कळेना. आणि अर्जुन आर्यनसुद्धा आता थक्क झाले होते. त्यांचं डोकं ब्लँक झालं होतं. आणि आर्या तन्वीकडे गेली आणि तिच्या गळ्यात पडून रडायला लागली. आणि आता शेवटी ती एक आई होती. तिला तिच्या मुलीचे अश्रू दिसले आणि आर्या म्हणाली, मॉम, माझा बदला घेण्यासाठी त्यानं हे केलं. आणि सगळ्यांना विचार, मगाशी तो काय म्हणाला की त्याच्या पद्धतीने तो मला समजवणार आणि माझा बदला घेणार. इंद्रा आता हे सगळं ऐकून हेल्पलेस होऊन फक्त तिच्याकडे बघत होता आणि तिला फक्त सांगत होता की नो मिस आर्या, प्लीज डोंट से लाईक धिस. मी असं काहीच केलं नाही, तुला काहीतरी गैरसमज झाला आहे. आणि आर्या म्हणाली, माझा गैरसमज झाला असता तर मग मी ज्यानं माझी छेड काढली अंधारात त्याचा हात पकडून ठेवला, तर तो तुझा हात माझ्या हातात कसा आला, बोल. आणि आता इंद्राकडं याचं उत्तर नव्हतं. मघाशी सुद्धा अंधारात आतिषबाजी होत होती, तेव्हासुद्धा ती त्याच्याजवळ कधी आली आणि कधी त्याचा हात पकडून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती त्यालाच कळलं नाही. आणि आत्ताही अंधारात अचानक तिने त्याचा हात कसा पकडला हेही त्याला माहीत नव्हतं. पण आता तन्वी मात्र चिडली होती आणि तिनं रडणाऱ्या आर्याला बाजूला केलं आणि खूप रागात ती इंद्राच्या समोर आली. आणि इंद्रा घाबरला आणि म्हणाला, मॅम लिसन टू मी प्लीज. पण तन्वी आता काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि ती इंद्राला जोरदार थप्पड लगावणार इतक्यात तिचा हात अर्जुनने पकडला. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, माझा हात सोड. आणि अर्जुन म्हणाला, तनू, डोंट बी अ पॅनिक. हे काय आहे बेबी, तू इतकी चिडू नकोस प्लीज, आपण बोलूया. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, आर्या किती रडते बघ, तुला दिसतंय ना. आणि मी कधीच खपवून घेणार नाही की माझ्या मुलीबाबत असं चुकीचं बिहेवियर कोणी करावं आणि आपल्या विश्वासाचा गैरफायदा घ्यावा. इंद्रा तरीही म्हणतच होता, नो मॅम, मी काहीच तुमचा विश्वासघात केलेला नाही. खरंच मी साऱ्याला काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाले. मी म्हणालो होतो मगाशी तिला डॅशिंग लुक देऊन की तिला समजावेल माझ्या पद्धतीनं, पण ते मजाकमध्ये. आणि मी माझ्याकडून कधीच ही टेन्शन वाढवली नाही. तीच मला सतत पसंत करत नाही, त्याला मी काय करू. आणि तन्वी म्हणाली, ती का करेन तुला पसंत आणि तुला तिनं पसंत करावं अशी तुझी का अपेक्षा आहे, बोल. इंद्रा आता गप्प बसला. मग थोड्या वेळाने म्हणाला, माझी तशी काहीच अपेक्षा नाही, पण विनाकारण ती माझ्यावर चिडते असं मला वाटतंय. आता इंद्रासुद्धा निडर होता, तो त्याची बाजू मांडल्याशिवाय राहणार नव्हतंच. आणि इंद्रा पुढे म्हणाला, तसं माझं आणि तिचं काहीच देणं घेणं लागत नाही मॅम, पण कुठेतरी असा इन्सिडेंट होतो आणि धक्का बसतो एकमेकांना आणि त्यातच तिचा आणि माझं भांडण होतं, बस इतकंच. आता अतुल आला आणि म्हणाला, मॅम प्लीज तुम्ही चिडू नका. नेहा, अस्मिता सगळे तन्वीला समजावून सांगत होते की नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. पार्टीत खूप माणसं होती, त्यापैकीच कोणीतरी काहीतरी केलं असेल, इंद्रा तसा करायचा नाही. आता आर्यन समोर आला आणि म्हणाला, मॉम प्लीज तू शांत हो ना. इंद्रा, तू आता घरी जा. इंद्रा म्हणाला, नो आर्या, मी खरंच काही केलं नाही आणि मला हे गिल्ट खात राहणार आहे. प्लीज तुम्ही सगळे माझ्यावर विश्वास ठेवा, तेव्हाच मी इथून जाणार. आणि अर्जुन म्हणाला, इंद्रा. आर्यन म्हणाला ना, तू आता घरी जा तर घरी जा, आपण नंतर बोलूया. तनू, चल बेबी घरी चल. असं म्हणून आता सगळे घरी निघाले. पण इंद्रा अजूनही शॉक बसलेल्या अवस्थेत तिथेच उभा होता. आणि आर्या तिथून बारीक चेहरा करून रडत रडत मधूच्या हाताला पकडून जात होती.
आणि तिनं जाता जाता इंद्राकडे बघितलं आणि गालात छदमीपणे हसली आणि त्याला डोळा मारला आणि थंब डाऊन करून त्याला ठेंगा दाखवला. इंद्राच्या आता सगळं लक्षात आलं की हिनं हे सगळं मुद्दाम केलं आहे आणि काय डिस्कस्टिंग मुलगी आहे, अगदी अशक्य. तिला काहीच कसं वाटलं नाही इतक्या सहजरित्या हे सगळं बोलायला. याचा इंद्राच्या कॅरेक्टरवर, त्याच्या करिअरवर काय परिणाम होईल याचाही विचार तिनं केला नव्हता. तिला फक्त इंद्राला बोलणं करायचं होतं आणि त्याची मान खाली घालायची होती. आणि आता इंद्रा प्रचंड चिडला आणि घरी गेला. त्याला फक्त त्याला डिवचणारी आणि चिडवणारी आर्या दिसत होती आणि तिचा नादानपणा वाढतच चालला होता आणि तिला जन्माची अद्दल घडवल्याशिवाय आणि तिचा नादानपणा घालवल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हती. आता हे त्यानं कोणालाच सांगितलं नाही, त्यानं त्याच्या मनातच ठेवलं. पण आता अर्जुन, तन्वी, आर्यन आणि सगळेच माझ्याबद्दल काय विचार करत असतील याचा त्याला विचार करून करून खूप वाईट वाटत होतं. स्वीटीसुद्धा कुणाल आणि रियासोबत घरी गेली. रात्री इंद्रानं न राहून आर्यनला फोन केला आणि इंद्रा त्याच्या सफाईमध्ये काही बोलण्या अगोदरच आर्यन आधीच म्हणाला, इंद्रा काहीच सांगू नकोस तुझ्या सफाईमध्ये प्लीज, आय ट्रस्ट यू. पार्टीमध्ये मी नाही काही बोलू शकलो, पण मी तुला खूप छान ओळखतो आणि तू माझी पसंत आहेस आणि मला माझ्या पसंतीवर कसलाच डाऊट नाही. इंद्रा काहीच न समजून म्हणाला, पसंत म्हणजे कशासाठी? आणि आर्यन आता सारवासारव करत म्हणाला, अरे पसंत म्हणजे आमच्या कंपनीसाठी काम करायला. तुझ्यासारखा हुशार मुलगा कुठेच भेटणार नाही. आणि इंद्रा थोडा शांत होऊन म्हणाला, आर्या खरं सांगू, मघाशी पार्टीतून जाताना माझ्याकडे बघून थंब डाऊन केला आर्यानं आणि हे तिनं मुद्दाम केलेलं आहे. आणि आर्यन म्हणाला, वाटलंच मला, हे प्रिन्सेसपणा कधी तिचा नादानपणा जाणार आहे कुणास ठाऊक. खूप बच्ची आहे रे ती. मलाही मॉमचं बोलणं करायसाठी ती असंच चुकीचे मार्ग वापरते. स्वतःच्या वस्तू तोडते आणि मी तोडल्या असं सांगते. स्वतःचं नुकसान करते आणि मी केलं असं सांगते. आणि ती लाडकी आहे याचा फायदा घेते. पण तुला सांगू, त्या एका मुलानं तिचा विश्वासघात केला आणि तिला जगातले सगळेच पुरुष दुश्मन वाटतात. इंद्रा म्हणाला, पण आर्या माझा काय दोष आहे? ती मला का तशी करते रे? आणि आता विनाकारण तन्वी मॅडमचा आणि अर्जुन सरांचा माझ्या बाबतीत गैरसमज झाला की नाही तूच सांग. काय वाटत असेल त्यांना की मी किती लूज कॅरेक्टर आहे. आज त्यांनी मला थप्पड लगावली असती इतक्या सगळ्या माणसात, पण त्यांच्या हातून थप्पड खाण्यात मला काहीच कमीपणा नाही. पण हे अशा कारणामुळे खावी हे मला सहन होत नाही. जो क्राईम मी केलाच नाही त्याबद्दल मला शिक्षा का? आणि मला आरोपीच्या पिंजऱ्यात तरी का उभा करणार? आर्यन म्हणाला, इंद्रा आय एम सॉरी. तिच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. पण आता तुला सांगू, तिचा मोठा भाऊ असल्याच्या नात्यामुळे मी तुला फुल परमिशन देतो की तिला वठणीवर आणच. आणि इंद्रा म्हणाला, अरे पण ती बघितलं ना कशी कांगावा करते. त्यात ती मुलगी आहे यार, त्याचा गैरफायदा घेते. आणि मलाही लिमिटेशन्स आहेत ती मुलगी असल्यामुळे. तिच्या जागी जर एखादा मुलगा असता तर कधीच त्याला त्याची लायकी दाखवली असती. आर्यन म्हणाला, हेच अशा मुलींना दाखवून द्यायचं की त्या मुली आहेत म्हणून काहीही करू शकत नाहीत. दुसरं कोणी असतं तर मी रिस्क घेतली नसती इंद्रा. पण प्रिन्सेस आहे आणि कुठेतरी तिची ही नादाणी संपली पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर तिला हा स्वभाव धोक्याचा होऊ शकतो फ्युचरमध्ये असं मला वाटतंय. म्हणून मी रिस्क घेतो आणि तुला मी फुल अथॉरिटी देतो तिला वटणीवर आणायची. आणि इंद्रा म्हणाला, अरे थँक्यू सो मच माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे. आता कुठे मला जरा बरं वाटतं आणि झोप लागेल शांत. आर्यन म्हणाला, टेन्शन घेऊ नकोस आणि उद्या नेहमीप्रमाणे ऑफिसला येणार आहेस तू. घाबरून बसायचं नाही, ओके? इंद्रा म्हणाला, ऑफकोर्स मी येणारच आहे. मी काही केलंच नाही तर मी का घाबरू? आणि आर्यन म्हणाला, ओके गुड नाईट असं म्हणून फोन ठेवला. आणि इंद्राच्या हिमचीची दाद देत तो म्हणाला, वेल डन इंद्रा. त्याच्याऐवजी दुसरा कोणी असता तर तन्वीच्या रागाला घाबरून पुन्हा ऑफिसचं नाव काढलं नसतं. आणि इंद्रा अगदी परफेक्ट त्यांच्या फॅमिलीत मॅच होतोय. आणि आर्यासारख्या अल्लड मुलींना सांभाळायला त्याच्यासारखाच मॅच्युअर
मुलगा परफेक्ट आहे हे पुन्हा एकदा आर्यनला कळलं. पण आता यांचं तर वेगळंच काहीतरी चाललं होतं. भांडण फारच वाढत चाललं होतं. पण असू द्या, आर्यनचं लक्ष होतं दोघांवर. योग्य वेळ आली की त्याला मध्यस्थी करावी लागणारच होती. आणि आता आर्यनने त्याच्या जानेमनला कॉल केला तर ती तशीच हातातल्या रिंगकडे बघत हसत होती आणि दोघांच्या रोमॅन्टिक मोमेंट आठवत होती. आणि तिनं त्याचा फोन बघितला आणि गालात हसली. पण लवकर फोन घेतच नव्हती. तशीच गालाला हात लावून त्याच्या नंबरकडे बघत होती आणि हसून म्हणत होती, बेबी, आज मला बघायचं आहे की तू माझ्यासाठी किती तरसतोय. आता लवकर फोन घेणारच नाही मी तुझा. मग बघूच तू काय करशील. लगेच गाडी स्टार्ट करून इथं येशील का. पण आता आर्यनला सुद्धा माहीत होतं की ती फोन जवळ घेऊन बसली आहे, पण मुद्दाम करते, उचलत नाही. त्यानं सुद्धा फक्त 2 वेळा रिंग दिली आणि तिसरी रिंग त्यानं थेट कुणालला दिली. कुणालनं फोन घेतला आणि म्हणाला, बोलिये जमाई राजा. आणि आर्यन गडबडीत म्हणाला, मामा, स्वीटीला चक्कर आली आता माझ्याशी बोलता बोलता, तुम्ही पटकन तिच्याजवळ जा. आणि कुणाल खूप घाबरला. पळत पळतच स्वीटीकडे गेला आणि त्याला असा अचानक पाहून स्वीटी दचकली आणि म्हणाली, काय झालं डॅड, तुम्ही इतके का घाबरलाय. आणि कुणाल तिला सुखरूप शुद्धीत पाहून चक्रावला आणि म्हणाला, स्वीटी बेटा, तुला आता चक्कर आली होती ना. स्वीटी म्हणाली, नाही, मी तर ठीक आहे. तुम्हाला कोण म्हणालं की मला चक्कर आली. कुणाल म्हणाला, अगं, आता आर्यनचा फोन आला होता आणि तो असं का म्हणाला की तुला चक्कर आली त्याच्याशी बोलता बोलता, म्हणून मी पळत आलो. आणि माझं तर आता BP शूट होण्याची वेळ आली होती. आणि आता स्वीटी उठली आणि तिनं कुणालला पाणी दिलं. खरंच तो खूप घाबरला होता. एकुलते एक बच्ची, जिगर का तुकडा होती. तिला काही झालं तर तो खूप पॅनिक व्हायचा. आणि आता स्वीटीला आर्यनची बदमाशी लक्षात आली आणि ती म्हणाली, डॅड, मला काहीच नाही झालं, त्यानं मस्करी केली तुमची. आणि आता स्वीटी पुन्हा आर्यनला रागात फोन लावायला लागली. आणि आता आर्यन सर फोन घेतच नव्हते आणि त्यांना 2 रिंग दिल्या ना त्यानं तिला. मग तिनंही फोन घेतला नाही, म्हणून तिच्याही 2 रिंग होईपर्यंत तो शांतच बसला. टिट फॉर टॅट, आता दुसरं काय. मग तिसऱ्या रिंगला त्यानं फोन घेतला आणि बेडवर पडत म्हणाला, बोलिये मिसेस देसाई, क्या हाल है. आणि ती चिडून म्हणाली, आर्यन, ही काय बदमाशी आहे. तू डॅडशी खोटं का बोललास की मला चक्कर आली. आता त्यांना किती त्रास झाला माहीत आहे का. आणि आर्यन रिलॅक्स फील करत हसत म्हणाला, ओ रिअली, असं झालं का. मग जानेमन याचा विचार तू करायचा मला छाळण्या अगोदर, समजलं. नवऱ्याचा फोन आला की सगळं काम सोडायचं आणि फक्त माझा फोन घ्यायचा, नाही तर तुझ्या माहेरच्यांना त्रास होईल. आता तुला जर असं वाटत असेल की तुझ्या माहेरच्यांना त्रास होऊ नये तर नवऱ्याचं ऐकायचं, शहाण्या बायकोसारखं, समजलं. आणि स्वीटीनं तर आता डोक्यालाच हात लावला आणि म्हणाली, आर्यन, आता कुठे एंगेजमेंट होऊन 2-3 तास झाले नाहीत आपले, तोपर्यंत तू नवरेगिरी करायला लागलास पण. आणि आता कुणालनं तिच्या हातातून फोन घेतला आणि धापा टाकत म्हणाला, आर्यन बेटा, आता मला वाटायला लागलं की तुझा बाप परवडला पण तू नको. आणि आत्ता पटलं की तू तुझ्या बापाचं नेक्स्ट व्हर्जन आहेस. आता आर्यन हसला आणि म्हणाला, फादर इन लॉ, आय एम सॉरी, पण तुमच्या मुलीला सांगा की माझ्या फोनकडे नुसतं बघत बसायचं नाही. तिला विचारा मुद्दाम कशी फोन घेत नव्हती. इथं माझं काय हाल होतात तिचा विचार करून करून. तिने तिची बदमाशी कमी केली तर माझी बदमाशी कमी होईल. आणि कुणाल स्वीटीला म्हणाला, स्वीटी, तुझ्या आतूनं तो पिसाळलेला धूमकेतू कसा हँडल केला. आता तसं तुला सुद्धा खूप सावध होऊन या छोट्या नटखट धूमकेतूला हँडल करावा लागेल. तुझ्या आतून इतकी वर्ष संसार केला पण या कानाची त्या कानाला खबर नाही होऊ दिली किंवा आमच्यापर्यंत तक्रार येऊ दिली नाही. आणि आता तुलाही तसंच राहावं लागेल, समजलं. आणि स्वीटी म्हणाली, यस डॅड. आणि कुणाल तिच्या डोक्यावर हात ठेवून निघून गेला. आणि आर्यन तिला म्हणाला, सो काय सांगितलं तुझ्या डॅडनी, लक्षात आहे ना. या कानाची त्या कानाला खबर येऊ द्यायची नाही आणि कुठलीच गोष्ट आपल्या बेडरूमच्या बाहेर नाही गेली पाहिजे. गॉट इट. नाहीतर तुझ्या नवऱ्याला राग येईल, समजलं. असं तो तिला खोटा खोटा दम देत म्हणाला आणि ती हसायला लागली.
आणि आर्यन म्हणाला, तर आता तुझ्या नवऱ्याची डिमांड ही आहे की पटकन त्याची विश पूर्ण कर आणि किस दे. तशी स्वीटी आता थोडी लाजली आणि शहाण्यासारखी लगेच त्याला तिनं फोनवर किस केला. आर्यन आता थोडा सुखावला आणि म्हणाला, जाणे मन रिअलवाली फिलिंग नाही आली तर त्यासाठी मी उद्या येतोय, तयार राहायचं. तसं आता स्वीटी फार लाजली आणि म्हणाली, गुड नाईट, ये उद्या, वाट बघते. आणि सरळ फोन ठेवून दिला लाजून. आणि आर्यन छातीसोबत उशी दाबून म्हणाला, हाय, ये इंतज़ार तो दुश्मन है सबसे ज़्यादा हमारा. जाने मन ज़्यादा वेट नहीं करवाएंगे अब आपको. जल्दी से जल्दी बैंड भी बजेगा और शहनाई भी बजेगी और ये दिलवाले दुल्हनिया लेके ही जाएंगे, वो भी जल्द से जल्द. आणि आता अर्जुन आर्याच्या रूममध्ये निघाला. ती सॅड असेल म्हणून तिला समजवायला. तन्वीला त्यानं कशीबशी समजवली. तन्वी तर म्हणत होती की इंद्राला ऑफिसला येऊ देऊ नको, पण अर्जुनला ते पटलं नाही. त्यानं तिला सरळ सांगितलं, इंद्रा ऑफिसला येणार म्हणजे येणार, पण मी त्याला बोलवणार नाही. पण जर तो घाबरून आला नाही तर समजायचं की तो चुकलाय, पण तो जर आला तर समजायचं की त्यानं काहीच केलं नव्हतं आणि तो घाबरला नाही. आता अर्जुनला वाटलं आर्या सॅड असेल आणि तो तिच्या बेडरूमच्या दरवाज्यात गेला तर ती मधूसोबत खूप हसून हसून बोलत होती. मघाशी पार्टीत झालेला इन्सिडेंट तिच्या लक्षातही नाही असं वाटत होतं. आणि इथे मात्र अर्जुनला तिची थोडी शंका आली आणि तो तसाच पाठीमागे फिरला आणि त्याला आर्याची आता थोडी काळजीच वाटली. मग तन्वी अर्जुनवर तशीच चिडून बसली होती आणि त्याच्याकडे पाठ करून झोपली. अर्जुनने तिच्या अंगावर हात टाकला तसं तिने त्याचा हात झटकला आणि रागात म्हणाली, अर्जुन, डोंट टच मी, गो टू हेल. तुला माझं काहीच ऐकायचं नाही ना? तुला स्वतःच्या मुलीवर विश्वास नाही, पण त्या मुलावर विश्वास आहे हो ना? तुझ्या अशाच डोळे झाकून विश्वास ठेवल्याने काही ऊच नीच झाले तर कोण जबाबदार? तुला कळतंय ना? तुझा इंद्राला ऑफिसमध्ये ठेवण्याचा निर्णय फायनल आहे का? अर्जुन म्हणाला, येस, तो येणार. तन्वी म्हणाली, मग मलाही तुझ्याशी बोलायचं नाही. आणि अर्जुनसुद्धा आता चिडला आणि रागात म्हणाला, ओके देन मलाही तुझ्यासोबत इथं थांबायचं नाही, कारण तन्वी आज तू खूप चुकीचं वागले आहेस. असं म्हणून तो सरळ दरवाजा आपटून स्टडी रूममध्ये निघून गेला. आणि आता तनूची तन्वी झाली म्हणजे अर्जुन सर फार चिडलेत हे तिच्या लक्षात आलं आणि तिने सुद्धा रागातच दरवाजा आतून लॉक केला आणि रागात जाऊन झोपली.